नमस्कार, तुम्हा सर्वांचे ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आज आपण एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. त्या रेसिपीचं नाव आहे सोयाबीन वडी. ही भाजी अगदी पटकन बनून तयार होते आणि खायला तर एवढी चवदार लागते ना की सर्वजण तुम्हाला रेसिपी विचारतील की ही भाजी कशी बनवली. अगदी पटकन बनून तयार होते. तुमच्या घरात जर कोणी नॉनव्हेज खात नसेल ना तर अशा प्रकारे सोयाबीनची भाजी बनवा. सर्वजण अगदी बोटं चाटून पुसून खातील एवढी चवदार होते आणि बनवायला पण अगदी सोपी आहे. त्यासाठी आता आपण आधी मसाला बनवून घेऊ. त्यासाठी कांदे भाजून घ्यायचे. मी आता इथं 5 ते 6 कांदे घेतलेले आहे. जर मोठ्या साईजचे कांदे असले तर 2 ते 3 घेतले तरी पण चालतील. आता कांदे भाजून घेऊ. कांदे आता आपण थंड होण्यासाठी ठेवून घेऊ. त्यानंतर आता सोयाबीन वड्या उकळून घेऊ. थोड्या 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायचे, एकदम जास्त नाही, किंवा गरम पाण्यात भिजत टाकल्या तरी पण चालतील. आता मी त्यांना 2 मिनिट उकळून घेते. असं थोडंसं पाणी उकळलं का गॅस बंद करून टाकायचा. व्यवस्थित त्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं. गरम पाण्यामध्ये भिजून जातात त्या, एकदम जास्त शिजवायच्या नाही. आता आपण त्यांना थंड होऊ देऊ. तिथपर्यंत कांदा, आलं आणि लसूण यांचं वाटण तयार करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा लसूण टाकून घेऊ आणि आता याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची. एकदम जाडसर नाही तर खूप जास्त बारीक पण नाही. आता बघा, सोयाबीन वडी पण थंड झालेले आहे. त्यांना आपण चांगलं आता पिळून घेऊ. बघा, मस्त छान कडक पिळून घ्यायचं. पाणी राहू नाही द्यायचं त्याच्यामध्ये. तुम्ही जर सोयाबीन वडी खूप जास्त शिजवली ना तर मग असं पिळायच्या वेळेस ना ती तुटते. त्यामुळे एकदम जास्त शिजवायची नाही पाण्यामध्ये. बघा, अशा पद्धतीने सोयाबीन वडी पिळून घेतली. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची. गॅस पेटवायचा. कढई तापल्यानंतर तेल टाकायचं. मी इथं 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची, जिरे टाकायचं, कढीपत्ता टाकायचा. हवं तर तुम्ही तेजपानसुद्धा टाकू शकतात. त्यानंतर जे वाटून घेतलेलं वाटण होतं ते टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं. व्यवस्थित चांगलं होऊ द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आता आपण मसाले टाकू. आधी टाकली हळद टाकायची. त्यानंतर गरम मसाला टाकायचा, धने पावडर टाकायची आणि चवीनुसार लाल तिखट टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मसाल्याला मस्त चांगलं तेल सुटू द्यायचं. असं व्यवस्थित चांगलं मिक्स केलं का त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ टाकून झाल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्याला. एक मिनिट चांगलं होऊ द्यायचं त्याला. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, एकदम जास्त नाही टाकायचं. पाणी टाकल्यानंतर चांगलं तेल सुटू द्यायचं 1 ते 2 मिनिट. बघा, आता मसाल्याला मस्त छान तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये कस्तुरी मेथी असली तर ती पण टाकून घ्यायची. थोडी मस्त हातावर रगडून टाकून घ्यायची कस्तुरी मेथी. मस्त छान सुगंध येतो आणि चव पण छान लागते. त्यानंतर सोयाबीनच्या वड्या टाकून घ्यायच्या. आता या मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनिट सोयाबीन वडी चांगली होऊ द्यायची. सोयाबीन वडी मसाल्यामध्ये चांगली झाली ना की भाजीला छान चव येते. त्यामुळे मसाल्यामध्ये चांगली होऊ द्यायची या वडीला. आता बघा, मस्त छान झालेली आहेत. आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊ. पाणी तुम्ही कमी जास्त करू शकतात. ही भाजी खूप रस्सा झाली तरी पण या भाजीला चव येते छान. आता बघा, पाणी टाकल्यानंतर भाजीला 2 ते 3 मिनिट चांगली उकळी येऊ द्यायची. भाजीला मस्त चांगली उकळी आली का तरी पण कमी गॅसवर पुन्हा 1 ते 2 मिनिट भाजीला चांगली शिजू द्यायची. बघा, आता किती मस्त छान सुगंध येतोय भाजीला. आता आपली झणझणीत भाजी बनून तयार आहे. त्यावरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि छान मिक्स करायचं. गॅसची फ्लेम बंद करायची. आपली चटपटीत अशी सोयाबीन वडी भाजी तयार आहे.
तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान अशी कमेंट करायला विसरू नका. तुम्ही पण अशा पद्धतीने सोयाबीन वडी एक वेळा नक्की बनवा. नॉनव्हेजपेक्षाही ही भाजी खूप चवदार लागते आणि अगदी पटकन बनून तयार होते. ही भाजी हेल्दी पण आहे. या भाजीमध्ये खूप प्रोटीन असते. त्यामुळे अशा पद्धतीने एक वेळा सोयाबीन वडी तुम्ही पण नक्की बनवा आणि कशी झाली ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, रेसिपी बनवत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्यू.